काय तुम्हाला सेन्सरबद्दल माहिती आहे? ह्युमन सेन्सर, मोबाईलमध्ये सेन्सर्स असतात. ह्युमन सेन्सर काय करतात? ते ह्युमन सेन्सर जे आहेत त्यांना आपण नाक, डोळे, जीभ, कान आणि तुमची स्किन, हे जे आपले इयर, नोज, आईज, टंग अँड स्किन, यांना आपण आपले ह्युमन सेन्सर्स म्हणतो बा. हे काय करतात? तर ही आजूबाजूच्या परिसरातली जी माहिती आहे किंवा परिसरात होणारे जे घडामोडी आहेत, काही एखादं बदल आहे किंवा मोशन आहे, साऊंड आहे, लाईट आहे, ह्यासारखे जे इफेक्ट आहेत किंवा याच्यावर मुळे होणारा जो परिणाम आहे, तो परिणाम आपल्या ब्रेनला पोचवण्याचं कार्य जे करत असतात ते हे सेन्सर करत असतात. सेन्सर आहेत हे, त्यांना आपण सेन्स ऑर्गन असं सुद्धा म्हणतो बा. यामुळे काय होते की मेंदूला आपल्या शरीराचं सर्व गोष्टीमध्ये तापमान राखण्यामध्ये किंवा मेंटेनन्स करण्यामध्ये सोपं जाते कारण यांच्याकडून माहिती मिळते किंवा नॉलेज आपण जे मिळत असतो आजूबाजूच्या परिसराचं, ते मिळत असतो ह्या सेन्सरने. त्यांना सेन्स ऑर्गन म्हणतो, ह्युमन सेन्स ऑर्गन, की ज्यामुळे आपलं लाईफ जे असते ते थोडंसं कन्व्हिनियन्स बनून जाते ह्या सेन्सरमुळे. कारण आपली जगाची माहितीच आपल्याला ह्या सेन्सरमुळे मिळते. मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला कन्व्हिनियन्स प्राप्त करण्यासाठी काही सेन्सर्स वापरलेले असतात माहिती आहे का तुम्हाला? हे आहेत माहीत असतील. पूर्वीचे मोबाईल पहा आणि आजचे मोबाईल पहा. पूर्वीच्या मोबाईलमध्ये बरेचसे फंक्शन नसायचे. त्याला तो जर तुम्ही त्याला टिल्ट केलं म्हणजे लँडस्लाईड केलं तर त्याची स्क्रीनसुद्धा तशीच राहून जायची, किंवा फोन जर उचलला तर तो वेकअप होत नसे, किंवा फोन उचलतानाच तो आपोआप लागतसुद्धा नसे, दुसऱ्याला कॉलसुद्धा तो लागत नसे. आज तुम्ही फोन उचलल्याबरोबर त्याला क्लिक करण्याच्या पहिलेच दुसऱ्याला फोन लागून जातो कनेक्ट होऊन जाता तुम्ही. हे कशामुळे शक्य झालेलं आहे? किंवा कानाजवळ फोन नेल्याबरोबर त्याचा जो प्रकाश आहे, त्याचा जो लाईट आहे तो ऑफ होऊन जातो. कशामुळे झालेलं आहे शक्य? तर हे सुद्धा सोयीचं झालेलं आहे काही सेन्सर्सचा वापर झाल्यामुळे. फोनमध्ये सुद्धा याचा अर्थ काही सेन्सर्स वापरतात की ज्यामुळे आपल्याला तो फोन वापरताना कन्व्हिनियन्स मिळेल चला तर पाहूया काही सेन्सरची माहिती आपण. तर सेन्सर्स म्हणजे काय असते? एक प्रकारचं फोनमध्ये असणारं एखादं मशीन्स असते डिव्हाइस असते ते काय केलेलं असते तुमच्या फोनमध्ये एकतर अप्पर साईडला लावलेले हे सेन्सर्स असतात तर हे जे सेन्सर्स असतात आपल्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी लावलेले असतात तर एक सेन्सर आपण पाहतो की सेन्सर जे असतात ते काय करतात तर तुमची जी इलेक्ट्रॉनिक सिग्नल जे आहेत ते तुमच्या CPU पर्यंत पोचवतात. जसं तो ब्रेनपर्यंत पोचवतात. आपले जे ह्युमन सेन्सर आहेत ते काय करतात तर ब्रेनपर्यंत आपली जी माहिती आहे ती रिक्वायरमेंट आहे ते ब्रेनपर्यंत पोचवतात. परंतु इथे काय करतात तर हे जे मोबाईलमध्ये सेन्सर्स आहेत ते CPU पर्यंत तुमचे इलेक्ट्रॉनिक सिग्नल पोचवतात म्हणजे कार्य सारखंच आहे आणि आपल्याला मोबाईलमध्ये कन्व्हिनियन्स मिळवून देतात आणि अशा पद्धतीने आपलं मोबाईल वापरणं काय होते अतिशय कन्व्हिनियन्स होत चाललं आहे आपल्या ज्या जुन्या गरजा होत्या त्या पूर्ण होत चाललेल्या आहेत. तर पहिलं त्यामध्ये जे तुम्ही सेन्सर्स वापरताय ते तुम्ही जर पाहिलं तर ॲम्बियंट लाईट सेन्सर. ॲम्बियंट लाईट सेन्सर काय करते कोणती कन्व्हिनियन्स आपल्याला आणलेली आहे तर आपल्याला आपल्या वातावरणानुसार जर मोबाईलचं ब्राईटनेस हवं असेल तर तुम्हाला करण्याची गरज नाही तुम्ही तो ॲटोमॅटिक मोडवर जर तुमचा फोन ठेवला तुमच्या टॉगलमध्ये जाऊन तर तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार आजूबाजूचं कसं वातावरण आहे, किती प्रकाश आहे, लो आहे की आहे लो आहे की हाय आहे, त्यानुसार तो तुमचा डिटेक्ट करेल आणि तुम्हाला लो प्रकाश असेल तर लो डिस्प्ले, हाय प्रकाश असेल तर हाय डिस्प्ले, त्या पद्धतीने ॲडजस्टमेंट करून आपल्याला तो लाईट देईल. ते काम जो असते ते करते ॲम्बियंट लाईट सेन्सर त्यानंतर प्रॉक्झिमिटी सुद्धा काही फोनमध्ये असते तो सुद्धा. तर प्रॉक्झिमिटी काय करते
तर प्रॉक्झिमिटी जी असते तर ते डिस्टन्स मेजर करते. जर तुम्ही फोन कानापर्यंत आणला आणि तो सध्या लाईट देतोच आहे, परंतु कानापासून विशिष्ट अंतरावर तो लाईट आपोआप ऑफ होऊन जाईल बा, कारण डिस्टन्स मेजर केलं त्यामध्ये का त्याला सेन्स दिलेला असतो. तो लाईट आपोआप काय होऊन जाईल, बंद होईल. तेव्हा तुम्ही हात फिरवला फोनवरून आणि तसं जर तुम्ही त्याला अलाव केलं असेल सेटिंगमध्ये जाऊन, तर तो आपोआप तुमचा फोन काय होईल, ओपन होऊन जाईल बा, म्हणजे तुम्हाला क्लिक करण्याची गरज नाही. त्यानंतर जर तुम्हाला कॉलसाठी जर तुम्ही सेटिंग केली असेल की त्याने राईज टू कॉल कनेक्ट करावा, तर तो तुम्हाला तुम्ही राईज केल्याबरोबर कॉलला क्लिक करण्याची कनेक्ट करण्याची गरज नाही, तर आपोआप काय करेल, कनेक्ट होऊन जाईल. तर ही सर्व कामं काय होऊन जाते जे आपल्याला गरजेची वाटत होती बा, ती आता प्रॉक्झिमिटी सेंटरने काय होतं तर पूर्ण केली जात असतात पा. ॲक्सेलेरोमीटर सेन्सर, तर हे जे सेन्सर आहे हे काय करते, तर तुमचं जे ओरिएंटेशन आहे पा, ओरिएंटेशन कशाला म्हणतो आपण, दोन प्रकारचे ओरिएंटेशन असतात. एक लँडस्केप असते आडवं आणि एक पोर्ट्रेट मोडमध्ये असते, म्हणजे तुम्ही उभा जर फोन पकडला तर हे पूर्वी आपल्याला माहीत आहे की हे नसायचं. जसा तुम्ही फोन पकडसाल त्याप्रमाणे तो डिस्प्ले होऊन जायचा. आज तसं नाही आहे पा, तुम्ही फोन जर लँडस्केप पकडला तर तुम्हाला तो फोनचा जो डिस्प्ले आहे तो सुद्धा लँडस्केप मोडवर येऊन जाईल. आणि हे सगळं सेन्स देण्याचं फोनला काम करते पहा. एक कोणतं ॲक्सेलेरोमीटर नावाचं सेन्सर्स हे कार्य करत असते पहा. पुढचं जायरोस्कोप आहे पहा. जायरोस्कोप आणि ॲक्सेलेरोमीटर हे जवळजवळ सारखं कार्य करतात पहा. थोडंसं ॲडव्हान्समध्ये आहे जायरोस्कोप. तर जायरोस्कोप काय करते पहा, तर एखादा फोटो काढताना तुम्हाला 3Dमध्ये फोटो जर हवा असेल तर ते 3Dमध्ये एखाद्या एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस या 3 ॲक्सिसवर तू जर वेगवेगळे फंक्शन लपलेले असतील तर त्या ॲक्सिसवर तुम्ही तो फोन टिल्ट केला की ते फंक्शन ओपन होतात पहा. म्हणजे थोडंसं ॲडव्हान्स असलेलं फीचर कशामध्ये आहे तर जायरोस्कोपमध्ये आहे. आणि विशेष म्हणजे पहा, गेम्स खेळताना अतिशय मोठ्या मोठ्या मुवमेंट त्या गेम्समध्ये असतात पहा. त्यातले कॅरेक्टर मुव्हिंगमध्ये असतात, त्यांना स्टॅबिलाईज करण्यासाठी सुद्धा हे जायरोस्कोप त्या गेम्समध्ये असणं गरजेचं. म्हणजे तुम्हाला जर गेम्स तुम्ही आवडते असतील तुमचे, तर तुमचा जायरोस्कोप त्या मोबाईलमध्ये आहे की नाही ते पाहून घेणं गरजेचं आहे बा. तो असला तर तो घ्यायचा, गेम्स तुम्ही जास्त खेळत असाल तर. त्यानंतर कंपॉस सेन्सर. कंपॉस सेन्सरला मॅग्नेटोमीटर असं सुद्धा म्हणतात. यावरून लक्षात येईल तुमच्या की कंपॉस म्हणजे काय करतो, तुमची डायरेक्शन देण्याचं तो कार्य करत असतो. शिवाय तुमचं लोकेशन ट्रेससुद्धा करता येऊ शकते. एखाद्या मॅपवरून एखादी माहिती जर आपल्याला मिळवायची असेल तर ते सुद्धा या सेन्सर्सने करता येऊ शकते पहा. फिंगरप्रिंट सेन्सर अतिशय महत्त्वाचं. आता उपलब्ध असलेलं लहान फोनमध्ये किंवा मोठ्या किमतीच्या फोनमध्ये सुद्धा काय करते बा, तुमच्या फिंगरची प्रिंट तो स्टोअर करून ठेवते. हे अतिशय महत्त्वाचं आहे बा. फिंगरप्रिंट आपण सहसा देत नाही, परंतु सिक्युरिटीच्या दृष्टीने हे देणं अत्यंत गरजेचं आहे, लावणं अत्यंत गरजेचं आहे. फिंगरप्रिंट सेन्सर असतोच प्रत्येक फोनमध्ये आणि तुम्ही तो सेट केला पाहिजे पहा. त्यानंतर पुढचं जे आहे पहा ते बॅरोमीटर. बॅरोमीटर जो असतो तो काय करतो तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसं आहे त्या ठिकाणचं, एखाद्या ठिकाणचं ते मेजर करतो पहा. ते आपल्याला दाखवतो म्हणजे अल्टिट्यूड किती आहे एखाद्या ठिकाणची, समुद्रापासूनची हाईट किती आहे, तुम्ही किती हाईटवर आहे, किती उंचीवर आहे ते सांगण्याचं काम हे करत असतो. शिवाय वेदर कसं आहे ते सुद्धा हेच बॅरोमीटर देण्याचं कार्य बहुतेक फोनमध्ये आजकाल हे सेन्सर्स असते बा. याशिवायही आणखी थर्मोमीटर नावाचं सेन्सर आहे पहा, जे टेम्परेचर मेजर करते फोनचं आणि फोनच्या बाहेरचं सुद्धा टेम्परेचर आपल्याला सांगू शकते. ते कमी प्रमाणात असते पण असते काय फोनमध्ये ते पण. त्याशिवाय तुम्हाला पेडोमीटर असते. पेडोमीटर म्हणजे तुमची चालण्याची स्पीड असते ती काउंट करते, तो तुमचे स्टेप काउंट करतो, तो असतो बहुतेकमध्ये हाय रेंजमध्ये ते असते बा. हाय रेंजचे जे फोन असतात त्यामध्ये रेडिएशन सेन्सर असते, महत्त्वाचं आहे रेडिएशन सेन्सर. सार व्हॅल्यू जी असते पहा
ती आपल्या शरीराला कधीकधी घातक ठरते. त्याचं व्हॅल्यू जर फोनमध्ये ती बरोबर नसेल तर, जे डोक्यापर्यंत येणारे जे रेडिएशन आहे आणि शरीरापर्यंत येणारे जे रेडिएशन आहे त्यांची जी सार व्हॅल्यू असते ती ठरवून दिलेली आहे शासनाने. त्यानुसार फोन बनवावा लागत असतो बा. अन्यथा आपल्याला त्या रेडिएशनमुळे कॅन्सरसारखे किंवा स्किनचे आजार होऊ शकतात. तर असं एक रेडिएशन सेन्सरसुद्धा असते बा, की जे आपल्याला ह्या रेडिएशनपासून काय करू शकते, प्रोटेक्ट करू शकते. म्हणजेच पहा, असे सेन्सर अतिशय गरजेचे आहेत. परंतु हे सेन्सर कशावरून आले असं लक्षात जर येते आपल्या, तर आपल्या ह्युमन सेन्सर जे आपल्याला उपयोगी ठरतात वेगळ्या वेगळ्या कामासाठी. मग जगाची माहितीच आपण ह्युमन सेन्सर्सने मिळत असतो बा, आपल्या कन्व्हिनियन्ससाठी, आपल्या योग्यतेसाठी. आणि फोनमध्ये सुद्धा आपल्याला कन्व्हिनियन्स हवा असतो, तर तो कन्व्हिनियन्स आपल्याला हे सेन्सर्स मिळवून देतात. जे आपल्याला गरजेचं असते, रिक्वायरमेंट असते, तशा प्रकारचे सेन्सर्स आपल्याला फोनमध्ये उपलब्ध झालेले दिसतात. तर मित्रांनो, आजची माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा, ज्यामुळे व्हिडिओ चॅनल प्रमोट व्हायला मदत मिळेल. ओके, थँक्यू.